एशिया कप मधील इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच ही फक्त क्रिकेट मॅच नाही तर हे इमोशन्स होते. पण पहलगामच्या टेरर अटॅक नंतर हेच इमोशन्स दुखावले गेलेत, जे साहजिकच आहे. त्यामुळे एशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये असं प्रत्येकालाच वाटतंय. त्यामुळे नेटकरी या मॅचला बॉयकॉटही करू लागले आहेत. बीसीसीआय ही मॅच खेळू कशी शकते असं म्हणून बीसीसीआयला सुद्धा खूप क्रिटिसिझम मिळतंय. भारताला इच्छा नसूनही ही मॅच भारताला का खेळावी लागणार आहे ते पाहूया. तर याचं उत्तर बीसीसीआयचे सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलं. ते म्हणाले, इंडियाकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता. कारण एशिया कप ही ऑलिम्पिक, फिफा किंवा कॉमनवेल्थ गेम सारखी मल्टीनॅशनल टुर्नामेंट आहे. त्यामुळे भारत ही मॅच इच्छा असूनही बॉयकॉट करू शकत नाही. आणि जर बॉयकॉट केलंच तर फ्युचरमध्ये मोठ्या प्रमाणात टुर्नामेंट्स होस्ट करण्याची संधी भारताला मिळणार नाही. जे आत्ताशी कुठे आपण समर्थपणे करू लागलो आहोत. आत्ताशी कुठे जग भारताला एक चांगला होस्ट म्हणून मान देतंय आणि असं न खेळून बॉयकॉट करून जर आपल्यावर रिस्ट्रिक्शन झाली तर पुढे आर्थिकदृष्ट्याही आपलंच फार नुकसान होईल. नक्कीच जर हे बायलॅटरल क्रिकेट असतं तर आपल्याकडे पूर्ण अधिकार असता की आपण पाकिस्तान विरुद्ध खेळायला नकार देऊ शकलो असतो. म्हणूनच 2012 नंतर पाकिस्तान सोबत कोणताही बायलॅटरल सामना आपण खेळलेलो नाही आहोत. पण मल्टीनॅशनल टुर्नामेंट्समध्ये वेगळी सिच्युएशन असते. सैकिया यांनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, ज्यात भारताने जर अशा प्रकारे बॉयकॉट केलंच तर आपल्या प्लेयर्सनाही करिअरच्या दृष्टीने फार मोठा धोका उद्भवू शकतो. पण दुसरीकडे लोकांचं म्हणणं वेगळं आहे. सोशल मीडियावर क्रिटिसिझम तर जोरात सुरू आहे. कारण पहलगाम टेरर अटॅक आणि ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड रागाची भावना आहे. लोक विचारतायत, जर आपण देशावर हल्ला करणाऱ्या देशाशी सगळेच संबंध तोडले आहेत तर मग क्रिकेट तरी का खेळायचं. यावर सैकिया म्हणतात की ही बायलॅटरल सिरीज नाहीये, ही एक मल्टीनॅशनल टुर्नामेंट आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची गाईडलाईन क्लिअर आहे की हॉस्टाईल देशाशी बायलॅटरल क्रिकेट नाही म्हणजे नाही. पण या अशा मल्टीनॅशनल टुर्नामेंटमध्ये भारताला मात्र खेळावंच लागेल. यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की हा डिसिजन संपूर्णपणे पॉलिटिक्स, डिप्लोमसी आणि स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशनच्या प्रेशरमध्ये घेतलेला आहे. आणि क्रिकेट हा फक्त खेळ राहिलेला नाही, तर तो देशाची इमेज, फ्युचर होस्टिंग राईट्स आणि प्लेयर्सचं करिअर यांच्याशी डायरेक्टली जोडला गेलेला आहे. म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये इंडिया ही मॅच बॉयकॉट करूच शकत नाही, कारण त्याचे लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस खूप मोठे आहेत. पण लोकांचे सेंटिमेंट्स वेगळे आहेत आणि त्यांना वाटतं की इंडियाने पाकिस्तान विरुद्ध खेळणंच नको.